मित्रांनो, तेजोवलय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. दहेगाव मुस्ताफा तांड्यातील नागरिकांची व्यथा अक्षरशः अंगावर काटे आणणारी आहे. सुमारे 600 ते 700 लोकांची वस्ती असलेल्या या तांड्यात नागरिकांना जिवंतपणीच नव्हे तर मरणानंतरही समस्यांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी या वस्तीतील एखाद्या नागरिकांचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यासाठी हक्काची स्मशानभूमीच उपलब्ध नव्हती. नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर तत्कालीन आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर करण्यात आला आणि सन 2023 मध्ये शासकीय जागेवर स्मशानभूमी उभारण्यात आली. मात्र स्मशानभूमी झाली असली तरी तेथे जाण्याचा मार्ग आजही अडचणीचा ठरत आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नदी सदृश्य नाला आडवा येतो. या नाल्यात अनेकदा 3 ते 4 फूट उंचीपर्यंत पाण्याचा प्रवाह असतो. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. नाल्यात शेवाळ साचल्यामुळे पाय घसरून तिरडी पडण्याची वेळ अनेकदा आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नातेवाईकांना जीव मुठीत धरून हा मार्ग पार करावा लागतो. ही गंभीर समस्या आमदार सुमित वानखेडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 7 लाख रुपयाचा निधी मंजूर करून दिला. त्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांनी जागेची पाहणी करून मोजमाप केले. कामाचे नियोजन करण्यात आले आणि निविदा प्रक्रियेद्वारे कामाचे आवंटनही करण्यात आले. मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन तब्बल 10 महिने उलटले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे दहेगाव मुस्तफा तांड्यातील नागरिकांची मरणानंतरची वाटही अद्याप सुकर झालेली नाही. या कामाला होत असलेल्या विलंबाबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नाल्यावरील पुलाचे बांधकाम तातडीने सुरू करावे अशी नागरिकांची मागणी आहे. अन्यथा नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. दुसरीकडे नाल्यावर पुलाचे बांधकाम झाल्यास शेतात पाणी शिरून पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही आणि स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्गही कायमस्वरूपी सुकर होईल असा तांत्रिक तोडगा प्रशासनाने काढावा आणि पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी दहेगाव मुस्तफा तांड्यातील नागरिकांनी केली आहे. सन 1948 मधून स्वातंत्र्य मिळायला आज 80 वर्ष झालेले आहे. परंतु बंजारा तांडा ही वस्ती 150 घरांची वस्ती आहे. 700 लोकसंख्या आहे. परंतु यांना अंतविधी करता अजून बी आम्हाला मशान शेड म्हणून मिळाला नाही. आतापर्यंत 2025 पर्यंत आम्ही फारीच्या जाग्यामध्ये आमचं अंत्योदय करत होतो. परंतु 2025 मध्ये जिल्हा विकास निधीमधून DPTCमधून 7 लाख रुपये मंजूर करून त्या पुलासाठी मंजूर झाले आणि त्या बांधकाम आज 1 वर्षापासून अडकलेलं आहे. ते कारण आम्हाला माहीत नाही आतापर्यंत. परंतु वारंवार आम्ही अधिकाऱ्यांची भेट घेत असताना अधिकाऱ्याचे उत्तर आम्हाला टलवाटलवीचे येत आहे. म्हणून हा पूल जर आमचा झाला नाही तर आम्हाला डेड बॉडी रोडवर जाण्यास कोणी नाकारता येणार नाही अशी दैनंदिन आज आमच्या बंजारा समाजाची होत आहे. म्हणून आज हा जो पूल आहे ज्याचा वर्क ऑर्डर झालेला आहे, पूर्ण शासकीय मंजुरी मिळालेली आहे, ठेकेदार नेमणूक झालेली आहे, तो बी आतापर्यंत बांधकामाला सुरुवात केलेली नाही आणि दखल घेऊन हा तात्काळ पूल बांधकाम करावं. मित्रांनो, हा केवळ एका रस्त्याचा किंवा पुलाचा प्रश्न नाही तर तो नागरिकांच्या मूलभूत हक्काशी आणि मृत व्यक्तीच्या सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याच्या अधिकाराशी संबंधित प्रश्न आहे. शासकीय निधी मंजूर झाला, प्रक्रिया पूर्ण झाली, कामाचे आवंटन झाले, मग प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार? या प्रश्नाचे उत्तर प्रशासनाने द्यावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मित्रांनो, आपल्या परिसरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि जनहिताच्या प्रत्येक घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवा. शासकीय कामातील दिरंगाई, भ्रष्टाचार किंवा जनतेच्या प्रश्नावर आम्ही निर्भीडपणे आवाज उठवितो. कोणाचीही गय केल्या जात नाही. अशाच निर्भीड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी
तेजोवलय न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.